हा झाली सरस्वती. घे ठेव तिथे. नाना सरस्वती अशी का काढतात? अरे हे प्रतिकात्मक चित्र आहे. तो सगळ्यात खालचा त्रिकोण दिसतोय का? तो जो सगळ्यात खालचा तळसा त्रिकोण आहे ना, तो मर्मज्ञानाचं प्रतीक आहे. मर्मज्ञान म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं सखोल ज्ञान. एखाद्या गोष्टीचं आपल्याला मर्मज्ञान झालं की त्या ज्ञानाचा अमर्याद विस्तार होऊ शकतो. त्या ज्ञानाचं, त्या विस्ताराचं आणि त्या समतोलाचं हे प्रतीक आहे. आणि समतोल बघा कसा आहे, तो सुद्धा नेटका आणि सुंदर आहे तुझ्यासारखा. तेव्हा आजच्या दिवशी विद्यार्थ्यांनी असं पाठीवर प्रतिकात्मक सरस्वतीचं चित्र काढायचं आणि तिची पूजा करायची. संकुचितपणाच्या, स्वार्थाच्या, अज्ञानाच्या सीमा ओलांडून सीमोल्लंघन करायचं. निगेटिव्हिटीचा संहार करून टाकायचा आणि सकारात्मक विचारांचा विजय साजरा करायचा. मी काय म्हणते नाना, अगदी सण म्हणून नाही, पण मुलांना कळावं की धान्य कसं अंकुरतं, म्हणून आपण पुढच्या वर्षीपासून घटस्थापना करूया का? करूया करूया करूया. आणि अगदी बरोबर बोललीस तू, सण म्हणून नकोच. नाही, कधी कधी कसं होतं, सणाच्या आवरणाखाली मूळ मुद्दा झाकला तरी जातो किंवा नुसता साजरेपणाच उरतो. तेव्हा करूया करूया, पुढच्या वर्षी घटस्थापना साजरी करूया. तेव्हा चला पोरांनो, आता मनोभावे सरस्वतीची प्रार्थना करायची. आता बाकीच्यांनी आपापल्या उपयोगाच्या वस्तूंची पूजा करा. काय आदित्य? आहे कॅल्क्युलेटर आणि पेन आहे रे बाबा तुझा. हो ना. मी आपलं माझ्या हातोडीची, स्क्रूड्रायव्हरची पूजा करतो. छान. मेघना, घुंगरांची पूजा करणार आहेस ना? हो. हा चला. आणि आमची धान्याची करतो. आणि आमची शस्त्र, सुरी वगैरे. चला करा. या घे ये. चला, झाली का पूजा? हो झाली. चला मग आता पोट पूजा करूया. जय हो जय हो. अरे या 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 सुरेश राव, अगदी योग्य वेळ आलात. आम्ही आता नाश्त्याकडे मोर्चा वळवणार होतो. मी आलो, जरा राणी काकांकडे जाऊन येतो. म्हणजे काय, छोटीशी भेट वस्तू आणली त्यांच्यासाठी, त्यांना देऊन येतो. हा नानासाहेब, माईसाहेब, जावे बापू, येतो. हा जय हो, येतो. चला चला आपण सुरुवात करूया. मी काय म्हणत होतो की आज जाण्याची सुट्टी आहे, तर आपण दुपारी जेवल्यावर थोडासा आराम करूया आणि 4-4:30 ला एखादी मिनी पिकनिक, काय कुठेतरी बीचवर म्हणा किंवा पार्क मध्ये, चालेल? बीचवर बीचवर. हो हो, आम्ही तिकडे पाण्यात खेळणार. ए नाही हा, पाण्यात वगैरे नको प्लीज. एकतर आता परीक्षांचे दिवस आहेत, आजारी बिजारी पडलात ना तर पंचायत होईल. त्यापेक्षा एक काम करूया का, पार्कामध्ये जाऊया. हा, आणि बॉल, बॅडमिंटनच्या रॅकेट्स वगैरे घेऊन जाऊया खेळायला, चालेल ना? ठीक आहे, चालेल. ठरलं तर मग. नाना, हो तुम्ही नाश्ता का नाही करत आहात? अरे नाही, सुरेश रावांसाठी थांबलोय. राणे काकांकडे गेलेत ना ते आल्यावर घेतो. मी आणू का बोलावून? नाहीतर रमतील तिकडेच ते. नाही थांबा, मी आलेच बोलावून त्यांना. आपण बाबाजींना पण घेऊन जाऊया पिकनिकला, काय? हो हो, ते आम्हाला खूप आवडतात. ते करतात ना बाबाजी बाबाजी. खूप मजा येते. बरं झालं आलात, तुम्हालाच बोलवायला निघाले होते. का हो, काय झालं? नाही झालं काही नाही.
अहो नाना माई थांबले तुमच्यासाठी नाश्त्याला. हो हो बाकी काही नाही. नाही मग काय झालं, मी त्या राणे काकांकडे जरा जास्तीच थांबलो. चला ना चला. नाही, ठीक आहे ठीक आहे. बरं बाबा, आईला फोन केला होता का? मी नाही केला, पण तुम्हाला सांगतो त्यांचा फोन आला होता. जय हो जय हो. आणि मी त्यांची तिकडे वाट बघत बसलो होतो, हे तुमच्याकडून कळलं असं म्हणाल्या. खरंच बाबा? हो. पण मग आज फोन केला होता का दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायला? मी नाही केला हो. म्हणजे मी घाबरलो हो. म्हणजे त्या वैतागल्या वगैरे. तर मेघना एक काम करा ना, माझ्या वतीने तुम्हीच त्यांना शुभेच्छा द्या. काय हो बाबा? चला चला, नानासाहेब वाट बघतायत. चला 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 चला. चला. चला चला अरे खाण्यापिण्याच्या वस्तू नीट ठेवा रे. सगळ्या घेतल्यात सीट जवळ. हा. चला 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 माता चला. अहो हा. बरेच वर्षांनी ड्राईव्ह करते, लायसन घेतलेत का? ड्राईव्ह करणार म्हटल्यावर पहिल्यांदा ते घेतलं. आणि ड्राईव्ह काय इथे रोहित स्टोअर पर्यंत, तिथे अमितला पिकअप करायचा ना. अगो बाई, तो कशाला पुढे गेलाय? अहो त्याला आवडतात ना ते समोसे घ्यायला गेलाय गरम गरम. हा. धन्य आहे ग बाई तुमची सगळ्यांची. चला 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 पुराण चला बसा. आदित्य मेघना तुमची बाईक मागोमाग राहू द्या रे. येस नाना. सावकाश लगेच या. या, हो टाइमपास नका हो हो करू. हो. चला चला चला. जपून विजया. काय सुरेशराव कसं वाटतंय? फार छान वाटतंय हो नानासाहेब. इतकं मस्त वाटतंय. म्हणजे सगळं कुटुंब एकत्र आहे. नातवंड खेळतायत, मोठी पण त्यांच्या बरोबरीने खेळतायत. हा अशा वातावरणात मी कधीच नाही आलो. मी हे असं कधी अनुभवलंच नाही. आणि मुख्य म्हणजे असं ह्या बागेत बसणं किती बरं वाटतं, मनाला किती प्रसन्न वाटतं. खरंच काय सांगू तुम्हाला. म्हणजे असं मोकळा श्वास घेता येतो. मी जास्ती बोलतोय का हो? अहो, बोला हो सुरेशराव. त्यासाठी तर आपण बाहेर आलो ना. चार भिंतीत सारखं कोंडून घेतलं ना की मन हे कोंडल्यासारखं होतं. इथे कसं मोकळ्या दिशा, मोकळं आकाश. पण हल्ली उरलेत कुठे बागा? आपण फक्त परदेशातल्या मोठ्या मोठ्या गार्डनचं कौतुक करत बसायचं आणि टीव्हीवर बघत राहायची ती मोठी मोठी गार्डन्स नीटनेटकी. आपल्याकडच्या मोकळ्या मैदानांवर आणि बागांवर टॉवर्स कधी उभे राहतात कळतच नाही. तेच ना. पण नशीब हल्ली मोठ्या मोठ्या सोसायट्यांमध्ये छोटी छोटी गार्डन्स असतात. हो नाही तर लहान मुलांनी म्हाताऱ्या कोत्र्यांनी दिवसभर करायचं काय? सारखं काय टीव्ही समोर बसून राहायचं? थोडं चाला फिरायला, मोकळा श्वास घ्यायला, स्वच्छ जागा तर हवी की नाही? बागा हव्यातच. नानासाहेब, अहो तुमच्याकडे मोठी जागा आहे की? म्हणजे डेव्हलप केलं तर एक छानशी बाग होऊ शकते तिकडे. अगं बाई, हा? काय म्हणताय? निवांत. अरे ये. अरे बघ ना. सोड. सोड. पल्लव, साक्षी, मयुरी या लवकर, चला खाऊन घ्या आता. रांगतो बघा. अयो, हा. हळू 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 हळू. तू पण घे ग. सुरेशराव या ना. येतो ना. आलो. चला ना बाबा, चला ना काहीतरी खाऊन घ्या. हे असे क्षण आपल्या कुटुंबात कधीच नाही आले ना. माझ्यामुळे हो. बाबा, मला कधी कळलंच नाही हो सुख कशात असतं ते. स्वतःच्याच विचारात मग्न असायचो मी. आयुष्य वाटून घेण्यातच सुख आहे हो. असू दे हो बाबा, आता अजिबात त्रास करून घेऊ नका. आणि आता बदलताय ना तुम्ही, कळलं ना आता तुम्हाला. बस खूप झालं. असू दे. नाही हो, वाईट याचं वाटतं की हे सगळं मला करता आलं असतं हो मेघना.
तुमच्यासाठी माधवींसाठी मला हे सगळं करता आलं असतं. मीच नाही केलो. माधवींसाठी मी सीडीज आणल्या होत्या हो. मी वाट बघत होतो त्यांची, त्या येणार म्हणून, पण नाही आल्या होत्या. घरी जाऊन खूप रडलो हो मी. वाटलं की एवढी धडपड करण्यात काय अर्थ आहे. गेलेले दिवस नाही परत येणार हो. बाबा प्लीज तुम्ही असं. पण मी तुमच्या दोघींसाठी खूप काही करणार आहे. म्हणजे फक्त माधवींसाठी नाही, तुमच्यासाठी पण. बघा ना, मला जर आजच्यासारखी तेव्हा अक्कल असती तर तुमच्या प्रेमाच्याही आड नसतो आलो. बाबाजींची शपथ, नसतो आलो. पण मजा आली ना. हो, जरा तरी रुटीन ब्रेक झाला. मेघना, डू यू लव्ह मी? आदित्य, काय झालं अचानक? काय नाही, तू उत्तर नाही दिलंस. आदित्य, स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करते मी तुझ्यावर. आणि अरे किती वेगळा प्रवास आहे आपल्या प्रेमाचा. कणाकणानं विरघळत गेलो आपण एकमेकात, आणि आता एकच झालोय. प्रेम आहे का हे विचारायची गरजच नाही आता. आय नो, पण तरीही तुझ्या मनात आलं. कळलं मला आदित्य. इनफॅक्ट तेव्हाच कळलं होतं जेव्हा बाबांनी विचारलं तेव्हा. नंतर कशातच लक्ष नव्हतं तुझं. तसं नाही ग, पण असंच मनात आलं माझ्या की बाबांचा स्वभाव जर तेव्हा समजूतदार असता तर तू कधीच आली नसतीस माझ्या आयुष्यात. आणि तुझं लग्न तर. वेडा आहेस का रे तू आदित्य? आणि आता काय या जरतरच्या गोष्टी करतोयस? नको असा विचार करूस. हे बघ, आपल्याच रेशीम गाठी बांधल्या होत्या देवाने जन्मोजन्मीसाठी. आणि आता कोणीही आपल्या मध्ये नाही येऊ शकत. लव्ह यू आदित्य, लव्ह यू. मी टू. मेघना काकू. मामी, आज आम्ही तुमच्या जवळ झोपू? म्हणजे मयू झोपतेच, पण मी पण झोपलं तर चालेल ना काका? चालेल, पण मग मी बाहेर सोफ्यावर. अरे म्हणजे ठरूनच टाकलं तुम्ही दोघींनी? हो. अरे एक मिनिट, अरे आपण बोलू. अरे मी नाव सांगेन, एक मिनिट थांबा जरा. उशी तर घेऊ द्या मला. काय म्हणाले होते? आपल्या दोघांमध्ये कोणीच येणार नाही ना? बघ आता, खुश ना? हो हो, जा झोपा झोपा. माझ्या बबड्यांनो. काय ग, आई ओ, गरम पाण्याची पिशवी देऊ का? नको, बघते थोड्या वेळाने बरं वाटेल. हो, दगदग झाली ना आज, म्हणून जरा पाय दुखतायत, बाकी काही नाही. म्हणूनच म्हणतोय, शेकतेस का? नको, खरं ना प्रचंड झोप आली आहे. झोपले ना की बरं वाटेल मला. अर्चूचाच असेल बघा. तुझी झोप गेली ना लगेच? अरे हो, तिचाच आहे. मग बोल ग अर्चू. निघाली का विचार आधी? हा, आम्ही निघालोय. अर्ध्या वाटेमध्ये आहोत. हो, आणि रस्ता एकदम मोकळा आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. पोहोचू 2 तासात. बरं, आल्यावर काही खिचडी पिठलं भात वगैरे खाणार आहात का? आल्यावर खिचडी पिठलं? नाही, नको. ऍक्च्युली ना आम्ही तिघही वाटेतच खाऊन येतोय. तिघं? अरे हा,
तुम्हाला सांगायलाच विसरले ना, काय? आमच्या बरोबर चित्रा सुद्धा येते. चित्रा म्हणजे अण्णा काकांची. हा, अण्णा काका म्हणजे दादांचे मित्र ना, करंदीकर. करेक्ट करेक्ट, त्यांचीच मुलगी येते. हा. काय आहे ना, तिच्यासाठी स्थळ बघायची आहेत. मग अरे वा, मी तुला फुल टाइम उद्योग मिळाला. हो हो, फुल टाइम उद्योग मिळालाच आहे. काय झालंय ना, आपल्या आदित्यने एका फटक्यातच लग्न ठरवून टाकलं. मग माझी हौस कधी पूर्ण करणार? म्हणून तर अगदी छान निवांत निरखून पारखून चित्रासाठी मस्त मुलगा बघणार आहे मी, आणि माझी हौस पूर्ण करणार. नाही, तिची थोडी पसंती लक्षात घ्या म्हणजे झालं. काय हो नाना, असं काय करताय? बरं बरं, माई आहे का तिकडे? हो आहे. ए, पण जास्त बडबड बडबड करू नकोस. तिला झोप येते खूप. हा हा. हॅलो अर्चू. काय ग माई, इतक्यात झोप आली तुला? नाही ग, आज ना थोडी दगदग झाली. बागेत गेलो होतो ना आम्ही सगळे, बाबाजींसकट. एक छोटीशी पिकनिक ग. काय मिनी पिकनिक? बरोबर आहे, मी नसतानाच बरोबर कसं काय सुचतं हे सगळं? म्हणूनच कदाचित पाय दुखावला गेला असणार. हो का? नाही 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 नाही, सॉरी 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 सॉरी. काय गंमत करते ग माई. बर, कसा आहे माझ्या छकुलीचा पाय? खूप दुखतोय का? आल्यावर दाबून देऊ का? काही जास्त लाडात येऊ नकोस, कळलं ना? झोपले की बरं वाटेल. बरं आलात की उठवा बरं का आम्हाला. हो हो, नाही 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 नाही, हो हो काय म्हणते मी. माई, तुम्ही आता निवांत झोपा, सकाळी उद्या भेटूया, ठीक आहे? बरं, सांभाळून या. हो, डोंट वरी. बर बर, ठीक आहे. चला, कधी एकदा अंग टेकते असं झाले ग बाई. आई ग, आई 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 आई. काय हीट आहे यार. हो हैराण वेळा झालाय. पार्कात पण गरम हवा ग. हो रे. पण मजा आली, जरा खेळलो वेळ. आदित्यच्या लग्नानंतर आपण चौघं 2-3 दिवसांकरता जे बाहेर गेलो होतो ना, तेवढंच. त्याच्यानंतर असे एकत्र कुठे बाहेर गेलोच नाही ना आपण. बरं आम्ही, तुला कळलं का? काय ग? अरे ते बाबाजी आहेत ना, ते नानामाईंना प्रॉपर्टी डेव्हलप करायला सांगत होते. मग काय म्हणाले नानामाई? नाही, ते असं काही म्हणाले नाही, पण माई आहेत ना, माई मात्र मला जरा अपसेट वाटले. हा, आम्ही नुसतं काय, आता ते बाबाजी हात धुवून नानामाईंच्या मागे लागले नाहीत ना, म्हणजे मिळवले नाही. नानामाईंनी आतापर्यंत बाकीचं त्यांचं सगळं सहन केलं, पण मला नाही वाटत नानामाई हे प्रॉपर्टी डेव्हलप करण्याचं वगैरे सहन करतील. कधी बाबाजी नॉर्मल म्हणाले असतील का? हल्ली प्रॉपर्टी दिसली ना की माणसं म्हणतात डेव्हलप करा. अरे आम्ही, पण बाबाजींनी काय आता पहिल्यांदा बघितली आहे का आपली प्रॉपर्टी? काही करत नाहीत का ते? काय एवढी अपसेट होतीस? मला बाबा जरा टेन्शनच आलंय. पण विजया, नको काळजी करूस. हे बघ, मला सांग, त्यांनी त्यांचं मत मांडलं की नाही? मग लगेच आपण तसंच करणार आहोत का? नाही. नको काळजी करूस. बरं चल, मी जरा माईला भेटून येतो. आज दगदग झाली खूप तिची. हो रे. चालो. तरी मगाशी म्हणत होतो गरम पाण्याने शेक, तर नाही म्हणालीस. आता लेकाकडून बरी सेवा करून घेतेस. अहो तेव्हा नव्हतं एवढं दुखत, आता पुन्हा दुखायला लागलं. बरं बाबा, जाऊन झोप रे बाबा, नाहीतर ह्यांचे तरी पाय चेप. नाहीतर म्हणतील फक्त आईचीच सेवा करतोस, माझी नाही. जा जा. काय बरेच का पाय? आता बसले त्यावरती बरे. उद्या सकाळी उभी राहून जेव्हा हा सगळा देहाचा भार त्याच्यावर पडेल, तेव्हा काय ते खरं कळेल. हे बरं माई, मला अर्चूच्या घराची किल्ली दे ना, मी वर जातोय झोपायला. का रे, तू वर का चाललायस? अगं ते साक्षी आणि मयू आल्यात ना आमच्या खोलीत झोपायला, मग मी वर जातो. बर. अरे कशाला, मी घेऊन जातो साक्षीला, मयूची अडचण नाही होणार ना. अरे जाऊ दे रे दादा, अरे मजा करू दे त्यांना, मी जातो वर. अरे पण अर्चू पोचेल ना आता 1.5-2 तासात, आणि त्यांच्या बरोबर ती अण्णा करंदीकरांची लेक आहे. हो की? तिला लागेल वरची खोली. तू इथे हॉल मध्ये झोप ना. ओके, तेच बेटर आहे. सोफ्यावरच झोपतो. चला जा, झोपा आता लवकर, मला कधीची झोप आली आहे. ठीक आहे, हे ठेव तुझ्या जवळ. हा बर. चला चला, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. झोप झोप. सतीश, पोचलो बाबा मुंबईत. खूप दमला असशील ना रे? जाम.
कधी एकदा आंघोळ करतोय असं झालंय मला. रचू, आता आंघोळ करणार आणि ताणून देणार मी. ओके. चल चल चल, सामान काढूया लगेच. चला. ऐक. चला चला ऐक. दे इकडे. हा नाही नाही, घे घे, चल चल चल. ए सतीश, लवकर इकडे, गंमत बघ. अर्चू, रात्री 3 वाजता तुला गंमत सुचती आहे? अरे सुचत नाहीये, दिसते पण आहे. ये ना लवकर. काय? ये तर. अर्चू, टाइमपास नकोय मला काही. अरे इकडे तर ये. हे बघ. अगे ही झोपली आहे. आणि नुसतीच झोपली नाहीये, नीट नीट ऐक. घोरते घोरते. अवघड आहे. म्हणजे हिच्यासाठी जी काही स्थळं बघणार आहोत ना आपण, हं. तेव्हा मुलाकडच्यांना हे सांगावं लागेल आपल्याला की मुलगी जोर जोरात घोरते पण. अर्चू, काय हे? अरे आता काय करायचं? उठव तिला, उठव. कसं? पाणी मार. पाणी? मार ग तू. ए, नको रे. नको रे, काय मी सांगतो ना, मार. नक्की ना? नक्की. चिडायची नाही ना? चिडतीये मोठी. मार मार, पाणी मार, पाणी मार. थांबा. मार. आई, अण्णा. अण्णा नाही, अण्णा नाही, दादा, दादा, सतीश दादा. आपण देसाईवाडीत पोहोचलो. उतर. आली देसाईवाडी. चला उतरा.